नमस्कार, मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ता सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत 8 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 या अंतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी 5 मिनिटात झटपट. दिनांक 8 जानेवारी 2026 गोंदियातील तिरोळा तालुक्यात नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच पथकाने थांबविला बालविवाह. मंडप पूजनाचा कार्यक्रम होत असतानाच पथकाने धडक देऊन दुसऱ्या दिवशी होणारा बालविवाह ऐनवेळी रोखला. तिरोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम सेलोटपार येथे दामिनी पथक, महिला बाल विकास विभाग व इंडियन वेलफेअर सोसायटीने ही कामगिरी केली. या विवाहात वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते. दिनांक 9 जानेवारी बिबट्याने घेतला 4 वर्षीय चिमुकल्याचा जीव. तिरोडा तालुक्यातील सुकळी डोंगरगाव येथील घटना. गौतमनगर परिसरात 2 दिवसांपासून बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिक दहशतीत, वन विभागाच्या सतर्क राहण्याच्या सूचना. दिनांक 10 जानेवारी लायसन्स RC विसरले, डिजिलॉकर दाखवा, कारवाई टाळा, असे वाहतूक पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा गोंदिया नागेश भास्कर यांच्या माहितीप्रमाणे वाहनाची कागदपत्रे आता जवळ नसतील तर डिजिलॉकर ॲपमधून डिजिटल प्रत दाखवू शकता. जर वाहतूक पोलिसांनी अडवले तर डिजिलॉकरद्वारे कागदपत्रे पडताळणी करता येऊ शकतात. नाकारल्यास तक्रार करू शकता. गोंदिया सायबर फ्रॉडमध्ये 24.37 कोटी गमावले. केवळ 2.26 कोटींची परत मिळवता आले. जिल्ह्यातील 521 जणांची झाली फसवणूक. पुरुषोत्तम आहेरकर, पोलीस निरीक्षक सायबर सेल गोंदिया यांच्या माहितीनुसार प्रलोभनाला बळी न पडता खातरजमा करूनच व्यवहार करावा. चुकीचे ॲप्लिकेशन, कस्टमर सर्व्हिस क्रमांकावर संवाद करू नये. फसगत झाल्यास लक्षात येताच प्रथम सायबर पोलिसांकडे तक्रार करावी अथवा NCRT पोर्टलवरही थेट तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. सतर्क राहूनच सायबर गुन्हेगारांपासून स्वतःला सुरक्षित करता येते. दिनांक 11 जानेवारी गोंदिया तिरोळा 4 पिंजरे लावूनही बिबट्या मोकाट. 3 पथकांना पाचारण, परिसरात शोध सुरू. गोंदिया आमगाव येथे उद्यान व विरंगुळा केंद्र स्थापन करा. वरिष्ठ नागरिक सेवा संघांची मागणी. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन. दिनांक 12 जानेवारी गोंदिया आमगाव शिक्षण विभागातील 108 पदे तातडीने भरा. तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असलेले 108 पदे तातडीने भरण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दिनांक 13 जानेवारी आदिवासी रोजगार मेळाव्यात 200 जणांचे अर्ज. आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आदिवासी युवक युवती, महिला व शेतकरी अशा 200हून अधिक आदिवासी लाभार्थ्यांचे विविध योजनांचे फॉर्म भरण्यात आले. दिनांक 14 जानेवारी जिल्ह्यात 66,000 वीज ग्राहकांना 25 वर्ष देणार मोफत वीज. दिनांक 8 जानेवारी 2026 भंडारा मोहाडी आमदार राजू कारेमोरे यांच्या मालकीच्या जय किसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी या राईस मिल परिसरातून महसूल विभागाच्या पथकाने छापा मारून रेतीचे अवैध 17 टिप्पर जप्त केले. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत टिप्पर मिळाल्याने ही पहिलीच मोठी कारवाई असून टिप्पर कुणाच्या मालकीचे आहेत यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस रेजिंग डे सप्ताह प्रारंभ. रेजिंग डे निमित्त जिल्हा पोलीस मैदानावर लावलेल्या प्रदर्शनीत अनेक शस्त्रांची पाहणी. रेजिंग डे हा उपक्रम पोलीस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांमुळे समाज सुरक्षित आहे. त्यांची सेवा मोलाची आहे. बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना पण दलालच ठरत आहेत लाभार्थी. भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी योजनेचा मुख्य उद्देश बाजूला ठेवून संस्था आणि दलालांनी या तिजोरीवर सुद्धा डाव मारण्यास सुरुवात केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून खऱ्या शेतकऱ्यांचा हक्क हिरावल्याचा आरोप होत आहे. पत्रकार संघाकडून विविध ठिकाणी मराठी पत्रकार दिन साजरा. मराठी वृत्तसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्ह्यात विविध ठिकाणी पत्रकार संघाकडून आदरांजली वाहून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दिनांक 9 जानेवारी 2026 आदर्श शिक्षकासह खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. भंडारामध्ये जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी सहकारी संस्थेचा उपक्रम. भंडारामध्ये 105 विद्यार्थी, 8 खेळाडू, 8 आदर्श शिक्षक व शिक्षकेतर 450 सेवानिवृत्त सभासद यांचा केला सत्कार. दिनांक 10 जानेवारी 2026 8 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा. भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आढावा बैठकीत दिले निर्देश. उमरेड, करंडला, पवनी वन्यजीव अभयारण्य अंतर्गत पवनी तालुक्यातील 8 गावातील पुनर्वसन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश आमदार
भोंडेकर यांनी दिले. भंडारा तुमसरमधील दोन्ही उड्डाणपुलांचे काम ठप्प. दिनांक 11 जानेवारी. सायबर क्राईममध्ये कोटी रुपये गमावले, केवळ हजारो रिकव्हर झाले. वाहनांच्या धडकेत वृत्तपत्र वाटकाचा जागीच मृत्यू. भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील घटना. सकाळी वृत्तपत्र वितरण करून दुचाकीने राष्ट्रीय महामार्गाने घराकडे जात असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यास भरधाव वाहनाने धडक दिली. यात वृत्तपत्र वाटकाचा जागीच मृत्यू झाला. दिनांक 12 जानेवारी. भंडारामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत भंडारामधील 1,500 शेतकरी पैसे भरूनही प्रतीक्षेत आहेत. दिनांक 13 जानेवारी. तनुश्री गजबिये ठरली भंडारा जिल्ह्यातील सिल्ली गावची पहिली गोल्ड मेडलिस्ट. BSc मायक्रोबायोलॉजी पदवी परीक्षेत डॉक्टर NU राव सुवर्णपदक पटकावला. दिनांक 14 जानेवारी. जिल्ह्यात 30 लाख क्विंटल धान खरेदी पण चुकारा नाही. खरीप हंगाम अंतिम टप्प्यावर आलेला आहे. शासनाच्या 252 आधारभूत खरेदी केंद्रात 30 लाख क्विंटल धानाची खरेदी उधारीवर झाली. आजपर्यंत 1 रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आणखी बरेच धान मोजणीच्या प्रतीक्षेत आणि मोजणीचा लक्ष्याङ्क शासनाने न पुरवल्याने शेतकरी पुरता संकटात आहे. शासनाप्रती शेतकरी वर्गात मोठा रोष व्यक्त होत आहे. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.